करण्यासाठी सज्ज असेल तो म्हणजे हा दुंद्रे संघ पंच मैदानामध्ये दाखल झालेत. करूया आपण सर्वांचं पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये स्वागत. आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल पहिल्या सत्रासाठी आमची रोशन दादा पाटील यांचा आवाज तुम्हाला तुम्हाला या व्यासपीठावर पाहायला मिळतं आणि त्यांच्या खरतर उपस्थितीमध्ये आजच्या दिवसातला हा अंतिम सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रोहिंजन विपक्ष दुंद्रे जय दुर्गा माता क्रिकेट संघ रोहिंजन आणि एका बाजूने तिरंगा दुंद्रे या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. सामना 3 षटकांचा टॉस जिंकून आपण पाहता प्रणवने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. उसाटण्याच्या मैदानावरती खरं तर निर्णय कदाचित चुकला होता प्रणवचा. त्या ठिकाणी त्याने फिल्डिंग घेतली होती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान चषकामध्ये आणि तिथं आपण पाहिला तो संघ पराभूत झाला होता. इथे या संध्याकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. टार्गेट त्यांना सेट करायचं पहिल्या 3 षटकामध्ये आणि त्यानंतर पुढच्या षटकामध्ये पुढच्या सत्रामध्ये त्यांना धावा वाचवायच्या. याच अनुषंगाने मात्र टॉस जिंकून त्या ठिकाणी प्रथम बॅटिंगचा निर्णय प्रणवने घेतला असावा. विक्रम आणि प्रणव ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. दहिसरची स्पर्धा खरं तर स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक या स्पर्धेमध्ये प्रणवला स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. मालिकावीराचा बाईक मिळाली होती खरं तर या स्पर्धेमध्ये अप्रतिम आयोजन नागाव 40+ मैदान आणि त्या मैदानावरती स्वर्गीय रामदास स्मृती चषक दहिसरची स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार त्याला मिळाला होता. खरं तर खाडी संघ देखील मेगा फायनलमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर आपण पाहिला खोडी संघाला आपण पाहिलं होतं आणि त्याच स्पर्धेमध्ये आपण पाहिला रोहिंजन संघ देखील टॉप 4 मध्ये दाखल झाला होता आणि त्या स्पर्धेतला मालिकावीर बाईक ज्यांना मिळाली तो खेळाडू तो म्हणजे प्रणव. स्टॅकिंग एंडवरती त्याच्या बरोबरीने विक्रम नॉन स्टॅकिंग एंडला. पहिल्या षटकाची जबाबदारी बॉलिंग ट्रॅकमध्ये आला अमर पाटील संघाचा संघ नाही कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट आणि समोर आपण पाहता कॅप्टन प्रणव. दोन संघाचे 2 कॅप्टन आता एकमेकांच्या विरोधामध्ये या पहिल्या षटकामध्ये. फर्स्ट बॉल स्विच हिट केलाय लोअर फुल टॉस आडव्या बॅटने हा फटका सजवलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल चालला गोळीच्या वेगाने सीमारेषा पार चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला असावा हे मात्र आता त्यांना सिद्ध करायचं आणि पहिल्याच बॉलवरती चौकार आला. 4 धावा आल्या. धावसंख्येचं अकाउंट ओपन झालंय प्रणव आणि रोहिंजन संघाचं. 4 धावा आपण पाहता स्कोर कार्डवरती. जय दुर्गा माता रोहिंजन हा संघ आपण पाहता मैदानामध्ये एका बाजूने दुंद्रे अशी ही लढत. गुडघा टेकून हा फटका त्यांना एक्झिक्यूट करायचा होता. इथे मात्र निर्धाव चेंडू. हे कमबॅक या षटकामध्ये अमर पाटीलचं. मागच्या सामन्यामध्ये चिंचपाडा संघाच्या अगेन्स्ट पहिल्या 3 बॉलची सलग 3 विकेट घेत विकेट हॅट्रिक साकारली होती अमर पाटीलने. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक त्याने साकारली आणि सुरुवात चांगली करून दिली आपल्या टीमला आणि तिथून मात्र चिंचपाडा संघ 61 रनचा पाठलाग करताना पराभूत झाला. तर या मॅच मध्ये धावा कमी कराव्या लागतील आणि त्या रोखाव्या लागतील. किशोर डीप मध्ये चांगली फिल्डिंग करता थ्रो अतिशय वेगवान झालाय. दरम्यान 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळतील. बॅटिंग करताना प्रणवला आणि रोहिंजन टीमला धावसंख्येत होईल वाढ. तब्बल 6 धावा धाव फलकावरती. चिनू पाटीलचा आपण संघ पाहिला. त्यानंतर प्रणवचा संघ मैदानामध्ये आपण पाहता आशिष पाटील हा एक चांगला तेज तरार गोलंदाज. तर पायाला थोडीशी दुखापत झाली इंज्युर्ड झालाय. आणखीन एक चांगला खेळाडू ब्रेटली ऍक्शन त्याची आपण पाहिली. एक चांगला तेज तरार गोलंदाज तो टीम मध्ये नाहीये पण प्रणवने आता संघाची कमान आपल्या हातामध्ये घेतली. लो फुल टॉस हलक्या हाताने बॉलला ऑन ड्राईव्ह केलाय. टर्न केला बॉलला मिड विकेट क्षेत्राकडे. किशोर पुन्हा एकदा आले. थ्रो वेगवान झाला आणि वेगवान 2 धावा देखील कंप्लीट. दोघांमध्ये चांगलं ताळमेळ चांगलं संभाषण आपण पाहिलं. यस वेट और नो या 3 गोष्टी महत्वाच्या होत्या. इथे मात्र कॉल दिला प्रणवने आणि 2 धावा कंप्लीट केल्या. 2 रनने मात्र संघ पुढे जाईल. 8 धावा धाव फलकावरती. पहिल्या 3 षटकामध्ये किमान 35 ते 40 पर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल कारण समोरच्या टीम मध्ये देखील चांगली बॅटिंग स्ट्रेंथ आहे. मागच्या सामन्यामध्ये केलेल्या 60 धावा कोण विसरेल.
किशोर ज्ञानेश्वर उसाटकर, महेश सिनारे हे प्रमुख खेळाडू. ब्लाइंड स्ट्रोक टप्पापर्यंत बॉलने जास्त उसळी घेतली आणि डायरेक्ट त्याच्या चेहऱ्यावरती हा बॉल लागला. कमबॅक या ठिकाणी आपण पाहत आहे. खरं तर अमर पाटील या खेळाडूचं गती होतीच या टप्प्यामध्ये, कधी या चेंडूमध्ये आणि टप्पा देखील चांगला होता. बाउन्स, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग डिलिव्हरी ज्याला म्हटलं जाईल. आणि इथे मात्र बीट झाला फलंदाज त्या ठिकाणी प्रणव, परंतु सिंगल रन आली. बॅटिंग करताना रोहिंजन टीमला धावसंख्येत वाढ झाली. एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे बिनबाद 9 धावा. 9 लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं षटक मार्गस असताना पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. या षटकामध्ये त्रिफळा चीज झालाय. लास्ट बॉल वरती स्लॉग स्वीप करायचा होता. यॉर्करचा योग्य वापर आणि या यॉर्कर वरती मात्र झाले दांडी गुल. विक्रम या खेळाडूची पहिला धक्का बसेल रोहिंजन टीमला. तोरमाळे गावच्या प्रकाश गायकर यांचं सुद्धा शुभागमन झालंय. त्यांना विनंती करतो या प्रकाश गायकर आपण व्यासपीठावर. आमचे मेघनाथ गायकर तुम्ही पाहता आज आपल्यात नाहीये, त्यांचे मोठे बंधू प्रकाश गायकर यांचं शुभागमन होते. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 9 अशी धावसंख्या धावफलकावरती. म्हणजे या षटकामध्ये अमर पाटीलने केलेलं कमबॅक, कारण पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. त्यानंतर पुढच्या 5 चेंडूमध्ये फक्त 5च धावा त्याने खर्च केल्या आणि विक्रम सारखा एक प्रमुख खेळाडू त्याने बाद करा. नवीन गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये आलाय सार्थक पाटील, कमी वयाचा खेळाडू आहे. सार्थक पाटील आपण पहिला अतिशय कमी वयाचा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. असं म्हणतात वय वर्ष 16 असताना मराठमोळ्या मातीमध्ये जन्मलेला. खरं तर आपण पाहिलं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर ज्याने संपूर्ण क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलं. कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण आणि त्यानंतर क्रिकेटचा देव बनला. आणि आताच्या घडीचा आपण पाहिला आधुनिक क्रिकेटचा महान खेळाडू चेस मास्टर विराट कोहली या खेळाडूंचा आपण आवाज उल्लेख करू. इथे मात्र आपण पाहता सार्थक पाटीलला राईट आर्म राऊंड द विकेट समोर प्रणव. अभी नाही तो कभी नाही या 2 षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करावंच लागेल टार्गेट सेट करण्यासाठी. फुल टॉस फक्त दिशा दिली आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न. खरं तर खांदा संघाच्या अगेन्स्ट या खेळाडूने तो कारनामा केला होता आणि इथे देखील त्याचे चांगले एफर्ट पाहायला मिळाले. प्रयत्न चांगले होते. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान कामगिरी करणारा कुणाल त्याला आपण पाहता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हे कधी ट्रॅप रचलं होतं त्या ठिकाणी प्रणवसाठी. अगदी पॅडवरती लोअर फुल टॉस त्याच्यावरती हा पॅरलल स्ट्रोक होता. तिथे मात्र चान्स आले होते, संधी आली होती, ती गमावली. रन मिळाल्या त्या ठिकाणी आपण पाहता सिंगल एकच रन असेल. 10 धावा धावफलकावरती पहिलं दशक पूर्ण झालं. एक गडी बाद 10 अशी धावसंख्या. प्रतीक स्टॅकिंग एंड वरती आलाय. नेक्स्ट बॉल अँगल बनवण्याचा प्रयत्न. राऊंड विकेट आले उजव्याच्या बाहेर. हा बॉल पंचांचा इशारा अवे फ्रॉम द बॉडी. वाईड बॉल एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ. 11 धावा धावफलकावरती. नेल्सन फिगर एक गडी बाद 11 अशी धावसंख्या आपण पाहत आहे धावफलकावरती. सार्थक पाटील खेळाडू आपण पाहता बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा सज्ज होत असताना इथे फुल टॉस मिडॉन मध्ये हा फटका बीट केलाय त्या ठिकाणी फिल्डरला अमर पाटीलला. बॉल चालला 1 बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार. रवी पाटील खुश झाले हे संगीत ऐकल्यानंतर. तेजा बैलाचे मालक खरं तर त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला स्मित हास्य पाहायला मिळालं. फाटी तयार केली होती पण परमिशन नव्हता, त्यामुळे एक मोठी शर्यत झाली असती ते. इथे यॉर्करचा बॉल इनसाइड ओव्हर फटका. एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधलाय आणि गॅप मधून बॉल झाला त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर फरार. रन्स मधील 4. खरं तर पोषक हे वातावरण नसणाऱ्या संध्याकाळ झाली आहे. हवा देखील मंदावली आणि त्यानंतर मात्र इथे चौफर फटकेबाजी करताना आपण पाहताय प्रतीकला. 4 धावा आले. धावसंख्येत वाढ. एकूण धावा धावफलकावरती 19 धावा. एक गडी बाद 19 अशी धावसंख्या. सार्थकच्या अगेन्स्ट हल्ला बॉल करतं प्रतीक. आतली कडा घेऊन बॉल मागे चाला. विकेट किपरला देखील बीट केलं. सिंगल रन मिळेल. 20 धावा धावफलकावरती लागल्या. एक गडी बाद 20 अशी धावसंख्या. विघ्नहर्ता चषक 2024 अप्रतिम असं हे आयोजन. 3 दिवसीय स्पर्धा
या स्पर्धेमध्ये फक्त रायगडचे संघ खेळले नाही तर ठाणे जिल्ह्यातील देखील आपण संघ पाहिले. टिटवाळाचा मांडा संघ या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये गेलाय आणि अप्रतिम घाटलागाव मुंबईचा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळला. अशा अनेक या विभागातील अनेक परिसरातील संघ मात्र आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले आणि हे यश आहे आमच्या आयोजकांचं. स्विंगानं मेस टप्पापर्यंत बॉल उचली घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. हा निर्धाव चेंडू आला. 20 धावा धाव फलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मी खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करेन आमच्या संपूर्ण आयोजकांचं. या स्पर्धेमध्ये समावेशन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल संपूर्ण तुरमाळे ग्रामस्थांचा आणि या स्पर्धेचे सर्व आयोजक त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि खास करून आमचे ज्येष्ठ पत्रकार महादेव पाटील साहेब यांचाही आपण इथे आभार व्यक्त करूया. आणि त्या ऑन साइड मध्ये ऑन ड्राईव्ह केला, खोदून काढला, बॉलला सिंगल घेतली, सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आणि धावसंख्या धावफलकात आपण पाहिली 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 21 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता आजच्या दिवसातला अंतिम सामना आहे. यानंतर पुढचा एक षटक पेंडिंग आहे. या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. किमान 10 ते 15 धावा जर आल्या तर संघासाठी ते फायटिंग टोटल राहील. कारण संपूर्ण दिवसामध्ये रोहिंजन संघाची बॉलिंग स्ट्रेंथ ही प्रत्येकाने पाहिली, प्रत्येकाला पाहायला मिळाली. तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल आमच्या पोलीस निरीक्षक सुशांतजी खराटे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. बघा त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाने या व्यासपीठावर आपला मी या स्पर्धेच्या माध्यमातून विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुर्माले आयोजित ज्येष्ठ पत्रकार माधव काका पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या उक्तीप्रमाणे आपण पाहिलं तर जे काम ज्यांच्या माध्यमातून या समाजामध्ये केलं जात आहे आणि अगदी तुम्ही पाहता आमचे पोलीस निरीक्षक तुम्हाला पाहायला मिळते सुशांतजी खराटे साहेब यांचं व्यासपीठावर शुभागमन होतंय. त्यांना विनंती करतोय आपण सन्मानाने व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. क्या बात आहे. सुशांतजी खराटे साहेब यांची खरं मूर्तीच प्रफुल्लित आहे. प्रसन्न चेहऱ्याचे ते खरं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये झालं. असं म्हणतात समाजामध्ये कायदा आणि सुशासन टिकवणारे खरं तर ही संघटना म्हणजे महाराष्ट्र पोलीस. आज त्यांचे कर्तव्यदक्ष सदस्य त्यांचं या ठिकाणी आगमन. स्वागत आहे तुमचं या क्रीडा नगरीमध्ये. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज येतोय मिलन सिनारे. पहिला बॉल यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये अलॉंग द कार्पेट हा फटका. किशोर भरपूर वेगाने आले, थ्रो अतिशय वेगवान झालाय आणि त्यानंतर मात्र क्विक दुसरी रन घ्यायचा प्रयत्न. नो बॉल कॉल. यस, नो बॉलचा इशारा आलाय आणि इथे रन सर किती कंप्लीट आहेत? 2 रन. यस, 2 रन कंप्लीट मध्ये 3 धावा 1+2 अशा 3 धावा बोनस या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करताना रोहिंजन टीमला या 3 धावा या संध्याकाळच्या सत्रामध्ये अतिशय महत्वाच्या राहतील. बघा आता संदीप प्रकाश सूर्य अस्ताला चाललाय. आता उन्हाचा कदर तापमान देखील आता मंदावलं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहताय या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत. चला थोडं स्पीडअप करा. बघा लक्ष असू द्या पुढच्या इनिंग मध्ये दुंद्रे संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि जर का जास्त वेळ गेला तर अडचणी तुमच्या वाट्याला येतील. तब्बल 24 रन 24 धावा धावफलकावरती. लाईव्ह टेलिकास्ट टीम 24 लाईव्ह इव्हेंट त्याच्या माध्यमातून भरपूर चांगलं कार्य सध्याच्या घडीला पण होताना पाहता. नारपोलीची डे नाईट क्रिकेट स्पर्धा, आज डे स्पर्धा आणि त्यानंतर रात्री पालेश्वरी स्पर्धा, त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया. फ्रीटचा बॉल होता इथे ऑन साइड मध्ये हा फटका सजवलाय. डीप मध्ये किशोर भरपूर वेगाने आले. पुन्हा एकदा सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. या धाबा तुम्हाला रोखाव्या लागतील. या अंतिम क्षणाला जर का या धाबा वाढत गेला तर मात्र डोकेदुखी ठरतील तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये चेस करताना. आणि या धाबा वाचवण्याचा प्रयत्न आता मैदानामध्ये करावा लागेल. दुंद्रे टीमला चांगली भागीदारी प्रणव आणि प्रतीक या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पी फॅक्टर मैदानामध्ये आहेत. आपण पहिला खेळाडू बाद झाला खरं तर आपण पाहिला विक्रम आणि त्यानंतर प्रणव आणि प्रतीक या दोघांमध्ये चांगली भागीदारी होताना आपण पाहता मैदानामध्ये. 26 रन तुम्ही पाहता स्कोर कार्ड मध्ये. लास्ट ओव्हर आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला बॉलला स्क्वेअर लेग मध्ये अलॉंग द कार्पेट. हा फटका सजवला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. या रन तुम्हाला वाचवायचे कारण असं म्हणतात ईच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये. कारण एक एक रन ही महत्वाचे मौल्यवान आहे. कारण एका एका रनने हा इतिहास रचला जातो, रेकॉर्ड बनला जातो आणि त्या रन तुम्हाला आता रोखाव्या लागतील. 2 धावा आल्या सलग. आपण पाहता या ठिकाणी 3 वेळा दुहेरी अंक पूर्ण केले या दोन्ही फलंदाजाने आणि धावा स्कोर कार्ड मध्ये आतापर्यंत आहेत त्या म्हणजे 28. मग अशी म्हटलं किमान 30 ते 35 चा टार्गेट तुम्हाला या पहिल्या सत्रामध्ये सेट करावा लागेल कारण बॉलिंग स्ट्रेंथ ही रोहिंजन संघाची प्रचंड मजबूत आहे. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट अलॉंग द कार्पेट हा फटका आणि इथे मात्र डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 4थ्या बॉल मध्ये दुहेरी अंक पण पाहताय. 18 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला प्रणव मैदानामध्ये करतोय आणि धावा धावफलकावरती आल्या त्या म्हणजे आतापर्यंत तब्बल 30. एक गडी बाद
30 धावा. आणखीन काही चेंडूचा खेळ बाकी आहे. एकात दुसरा मोठा फटका जर आता या क्षणाला आला तर मात्र कॉन्फिडन्स लेवल हा प्रचंड वाढेल. सेकंड इनिंग मध्ये फिल्डिंग करताना रोहिंजन संघाचा जय दुर्गा माता क्रिकेट संघ रोहिंजन आपण पाहताय. एका बाजूने तिरंगा दुंद्रे या संघामध्ये लिहिलं 30 धावा स्कोर कार्ड मध्ये. बॉल शिल्लक आहे 3. पंच आहेत ऑफिशियल, आपण त्यांनाही विचारू शकता. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि प्रतीक नावसाकी एंड वरती आहे. ऑन साइड मध्ये हा फटका स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. प्रणव ही इज ऑन फायर. षटकार येतोय रोहिंजन टीमला. थँक्यू. एक गडी बाद 36 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहताय. चांगलं कमबॅक. प्रणवनं मात्र चांगली फलंदाजी या मॅचच्या दरम्यान साकारले. लॉफ्ट केला बॉलला, फटका फसला, पॅरल स्ट्रोक. लॉंग ऑफ मध्ये एक चांगला झेल त्या ठिकाणी पकडता क्षेत्ररक्षक सार्थक पाटील. खेळाडू बाद झालाय त्या ठिकाणी प्रणव. अप्रतिम इनिंग त्याची संपली आणि आता शेवटचा बॉल बाकी आहे. त्याला लवकरात लवकर डगआउट मधून नौका खेळाडू मैदानामध्ये पाठवा, कारण आता वेळ कमी आहे. संदीप प्रकाश, उजेड कमी आहे आणि आपण पाहता आता अंधुक प्रकाशाकडे आपण वाटचाल करतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सामना इथे संपन्न करायचा आहे. परंतु उद्या आयोजकांना नम्रतेची विनंती राहील, आपण जेवढा लवकर सामना सुरू कराल, स्पर्धा सुरू कराल, तेवढं चांगलं राहील प्रत्येक क्रिकेट संघासाठी किंवा तुमच्यासाठी. कारण उद्या 9 सामन्यात 7 सामने करता उद्याच्या दिवसात आणि एक सेमीफायनल आणि मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. प्रणव हा बाद झाला, पण चांगली कामगिरी त्याने आपल्या टीमसाठी साकारली आहे. 24 धावांचं योगदान दिलं. नवीन खेळाडू मैदानामध्ये आला 4थ्या क्रमांकावरती सुशांत पाटील आणि या इनिंग मधला आपण पाहताय हा शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा सुशांत स्ट्रायकिंग एंडला. स्विंगानं मिस हा निर्धाव चेंडू टाकला आणि इथे आपण पाहिला डॉट बॉल. पहिलं सत्र संपलं आणि धावा आल्या धावफलकावरती 36. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. रोहिंजन संघ येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 37 रनची गरज असेल पुढच्या इनिंग मध्ये. बॅटिंग करताना दुंद्रे टीमला आपण जाऊया पुन्हा एकदा सादरीकरण कक्षामध्ये शेखरजी पाटील यांच्याकडे. चला लगेच रोहिंजन टीम फिल्डिंग लावून घ्या प्लीज. थँक्यू रोशन दादा. तर व्यासपीठावर तुम्ही पाहता आमच्या पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या निरीक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सुशांतजी खराटे साहेबांना विनंती करतोय आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभसन्मान इथे केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतो आयोजकांना की आपण हा शुभसन्मान करायचा आहे. महाराष्ट्र पोलीस तुम्ही पाहताय आणि सुशांतजी खराटे साहेब तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांचा इथे शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. अगदी चेहऱ्यावर स्मित हास्य तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्यांचा इथे शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय आणि या सन्मानाचा साहेब आपण स्वीकार करायचा. माईची उपदार शाल, वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभसन्मान केला जातोय. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. खूप चांगलं काम आपल्या समाजामध्ये तुम्ही पाहताय. गुन्हेगारी वाढली जाते, त्या गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि पोलीस निरीक्षक साहेब तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते सुशांतजी खराटे आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला. थँक्यू सो मच साहेब, आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर विनंती करतोय मी आमच्या विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाळे संघाला आयोजकाने की आपण ज्यांचा आवाज आज पूर्ण दिवसामध्ये तुम्ही पाहताय आणि एक दमदार समालोचक, रायगड समालोचक असोसिएशनचे आपण पाहिलं तर सदस्य आणि कर्नाला विभाग प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे मी पाहतोय आणि कर्नाला विभागातील एक दमदार समालोचक आज रायगडमध्ये ज्यांचं नावाची ख्याती तुम्ही पाहताय ते आमचे तारागावचे सुपुत्र रोशनदादा पाटील यांना विनंती करतोय आपण या आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. रोशनदादा पाटील यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी कमी काळामध्ये आपण पाहिलं तर समालोचन क्षेत्रामध्ये उंच भरारी आणि डे नाईट स्पर्धा असतील आणि अगदी आपण पाहिलं तर फुल सीझन आणि खूप चांगलं समालोचन आणि इथे रोशनदादांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय.
माईची उड्डारशाल वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि मोमेंटम सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. दादा आज आपण आलात आपल्या वाणीनं खूप चांगलं समालोचन सर्वांच्या कानावर पडलं गेलं आणि आपलं मनपूर्वक आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. सर बसा 2 मिनिटं बोला. बसा तुम्ही बोला. नंतर जाता जाता बोलते. चला सामना सुरू करायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका बघा. बॉलिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज असणार आहे. प्रथम घरातला तुम्ही पाहताय रोहिंजन टीम कडून पाहायला मिळेल. पूर्वार्ध संपला आणि या पूर्वार्धाचा विचार केला आपण तर 3 षटकामध्ये टोटल रन्स जमवल्या 36 धावा, म्हणजे 12च्या सरासरीने 36 धावा जमवल्या. 37 धावांचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला चेस करण्यासाठी सलामीची जोडी महेश शेलार आणि किशोर शिनारे. पहिला चेंडू दुसऱ्या सत्रामधील पहिला चेंडू या वेळेला बॅटची एज यष्टीरक्षक टिपतोय झेल आणि पहिल्याच चेंडूवर मात्र ब्रेक थ्रू. पहिल्याच चेंडूवर मिळाली सफलता ती म्हणजे जय दुर्गा रोहिंजन टीमला आणि मिळतोय धक्का तो म्हणजे दुंद्रे संघाला फलंदाज किशोरच्या रूपानं. करायचे संध्याकाळचं सत्र आहे. काल सुद्धा आपण पाहिलं तर मग घाटालगाव आणि मांडा अशी जी लढाई आपण पाहिली मॅच पाहिली आणि त्यामध्ये मग 18 धावा जमवल्या तर 3 षटकामध्ये 19चा टार्गेट आणि ते मांडा संघानं मात्र सहज पद्धतीने आपण पाहिलं तर सहज पद्धतीने जमवल्या आणि त्यानंतर मग सुपर 3 साठी क्वालिफाय होताना पाहिलं. आज मात्र या 2 संघांमधून दोन्ही संघ गावाच्या नावासाठी खेळतायत. दोन्ही संघांनी आपल्या गावाच्या नावाचे जर्सी परिधान केले. टीमच्या जर्सी पाहायला मिळत आहेत आणि या दोन्ही संघांचा खेळ आज कितपत योग्य असेल कितपत चांगला होईल हे पाहायला मिळणार आहे. इथे मात्र तुम्ही पाहताय गॅप शोधली जाते. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मधून निघालाय. चेंडू सरळ या वेळेला सीमा रेषा ओलांडतोय. हा येतोय चौकार. चौकार येतोय. चौकाराने धावसंख्या 4 धावा. पहिल्या चेंडूवर सफलता त्यानंतर 4. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अगदी अखूट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला बघा. चेंडू बराचसा दुर्बल ठेवला अवे फ्रॉम बॉडी पाहायला मिळाला. फलंदाजानं बाट फिरवली परंतु संपर्क जुळला नाहीये आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मग अद्यापर्यंत धावा 4 धावा पाहायला मिळतात. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जी क्रीज पाहताय तुम्ही अगदी मग खोलामध्ये हा चेंडू खोलवट टप्प्याचा पाहायला मिळाला. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय प्रथम घरत आणि नॅचरल स्विंग मग पडल्यानंतर चेंडू थोडासा स्किट होणं बाहेर निघणं आत येणं अशा बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळत आहेत आणि हा चेंडू सुद्धा पुन्हा एकदा बॅक टू बॅक आलेला दुसरा चेंडू डॉट. धाव संख्या स्थिर आहे 4 धावा. इथे मात्र बॅटची एज आणखी एक सफलता मिळाली रोहिंजन संघाला. फलंदाज होईल बाद तो म्हणजे ज्ञानेश्वर उसाटकर. इनाट 3ऱ्या क्रमांकावर आला होता. तिरंगा 11 धुंद्रे संघाचा हा दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रय आला.
लहान थोरांपासून तिथे तुम्हाला बरीच जण पाहायला मिळतील. एक वेगवेगळी पसंती आहे त्या कालापुरती आणि ती पसंती सध्याच्या बैलगाड्या शर्यतीमध्ये पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार असणार आहे. प्रथम घरात नवीन फलंदाज प्रवीण शिनारेचा हा फटका अगदी चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते. संधी होती इथे धावचित करण्याची, परंतु करेक्शन करता आलं नाही. चेंडू अगदी कॅरी करता आला नाही आणि त्यानंतर मात्र सुरक्षितपणे 2 धावा पूर्ण झाल्या आणि या 2 धावेच्या बरोबरीनं पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर पॉवर प्ले मध्ये जमवल्या त्या 6 धावा. करायचे 37, जमल्या 6, म्हणजे येणारे चेंडू असतील आता मात्र 12 आणि 31 धावेची गरज आहे. 12 चेंडू 31 धावेची गरज. दोन्ही संघ लढतायत, झुंजतात, एकमेकांच्या समोर आपला खेळ सादर केला जातोय, कारण जो जिंकेल तो सुपर 3 साठी क्वालिफाय असेल. म्हणजे एक ना एक पारितोषिक मिळेल. ज्या चमचमत्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय त्याच्यावर नाव कोणाची संधी त्याला असणार आहे. आणि असं असताना मग दोन्ही संघ शेवटपर्यंत लढताना झुंजताना तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही संघ शेवटपर्यंत हार मानणार नाहीयेत आणि त्यामध्ये मग रोहिंजन असेल, धुंद्रे असेल, कारण धुंद्रे संघाने सुद्धा आपण पाहिलं तर अगदी 2 सामने चांगल्या पद्धतीने जिंकले आणि त्यानंतर मग या सामन्यामध्ये पुन्हा एकदा खेळतो. परंतु इथे मात्र अगदी तुम्हाला पाहायला मिळेल वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न तुम्हाला करताना पाहायला मिळाला, परंतु जी क्रीज तुम्ही पाहताय आणि त्याच्या अगदी त्यामध्ये चेंडूला हाताळलंय आणि हा चेंडू मात्र तुम्ही पाहिला तर डॉट चेंडू पुन्हा एकदा टाकत असताना प्रणव पाटील हा गोलंदाज दुसरं षटक हाताळतोय. प्रणवचा पहिला चेंडू डॉट पाहिला आपण, त्यानंतर स्ट्राईक एंडवर तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतोय महेश शेलार. महेशसाठी हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप, बराचसा बाहेर निघणार हा चेंडू. पंचांनी सांगितलंय हा चेंडू मात्र खराब आहे, अवांतर आहे. एक धाव एक्स्ट्राच्या माध्यमातून खर्च केली जाते आणि या 1 धावेच्या बरोबरीने धाव संख्या टोटल तुम्हाला पाहायला मिळेल ती 7 धावा. अद्याप 30 धावेची गरज आहे. 7 धावा धावपलकावर लागतायत आणि 30 धावा आता मात्र अद्याप करायच्या आहेत. 11 चेंडू 30 धावा. बराचसा रणप पाहायला मिळतो गोलंदाज प्रणव पाटीलचा. फटका चांगला आहे, तुम्ही पाहताय लॉंग ऑफ मध्ये चेंडूला खेळतोय, क्षेत्ररक्षक उचलतोय, परंतु चेंडू फेकणार तोपर्यंत वेगानं मात्र 2 धावा चित्त्याच्या चपळाईने या 2 धावा त्यांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या बरोबरीनं टोटल रन स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळतील. धाव संख्या धावपलकावर जमतीये 9 धावा, 9 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स तुम्ही पाहताय. तिरंगा 11 धुंद्रे असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. धुंद्रे विपक्ष रोहिंजन ही लढत मात्र तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. स्लोवर पद्धतीचा हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे, परंतु अगदी चांगल्या पद्धतीने कॅरी केलाय बघा. आय विल टेक हा छेल मी घेणार, तो छेल मात्र टिपलाय प्रतीकनं. अगदी रनिंग मध्ये हा टिपलेला छेल आणि त्यानंतर मात्र आणखी एक सफलता मिळाली ती म्हणजे रोहिंजन टीमला आणि प्रणवला मिळतीये पहिली सफलता. षटकामध्ये 3रा धक्का लागतोय तो धुंद्रे संघाला. धाव संख्या असताना धावपलकावर टोटल 9 रन्स. मला पाहायला मिळत आहेत आणि 3रा धक्का फलंदाज बाद झालाय महेश शेलार. नवीन फलंदाज अमर पाटील मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी सर्व आयोजकांचं मी कौतुक करतोय. अगदी खूप मेहनत ते घेत आहेत. सर्व गोष्टींची बारकाईनं पूर्तता लक्ष देणं या सर्व गोष्टी आणि त्या आयोजकांचा नक्कीच आभार व्यक्त करणं हे खूप गरजेचं आहे. विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुमाळे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. चेंडू मात्र बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर चेंडू आणि अवांतरनं मात्र 1 धाव एक्स्ट्रा खर्च केली जाईल. 1च्या बरोबरीने धाव संख्या वाढली 10 धावा. 10 रन्स. अद्याप 27 धावेची गरज आहे. चेंडू आपण पाहताय 2ऱ्या षटकामधील झालेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धाव संख्या 10 धावा. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू पुन्हा एकदा अवांतर दर्शवलं जात आहे आणि अवांतरनं मात्र आणखी एक एक्स्ट्रा धाव खर्च केली जाईल. धाव संख्या धावपलकावर वाढली 11 धावा.
प्रणवचा हा चेंडू अगदी हलक्या हाताने सन्मानाने या चेंडूला मात्र खेळतोय. समोरील दिशेमध्ये तुम्ही पाहताय एक सिंगल मात्र प्राप्त करतोय आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या 12 धावा करायच्यात 37. आता मात्र 25 धावेची गरज आहे. 12 धावा लागतायत. चेंडू आपण पाहिलं तर या षटकामधील 4 झालेत, म्हणजे येणारे 8 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. 8 चेंडू 25 धावा. हा चेंडू सुद्धा तुम्ही पाहताय चांगल्या पद्धतीनं पकड निर्माण करत असताना मॅचवर, कारण अगदी फलंदाजी सुद्धा चांगली झाली. मग टॉस जिंकला. आपण पाहिलं तर रोहिंजन संघानं प्रथम बॅटिंग त्यानं का स्वीकारली, कारण संध्याकाळचं सत्र आहे, चेसिंगला थोडासा प्रॉब्लेम येतो आणि असं असताना मग चांगला मिमाने निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावा जमवल्या 36 आणि 37 धावांना डिपेंड करताना मग जमवत असताना धुंद्रे संघ कुठेतरी थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतो. परंतु इथे मात्र संधी होती पुन्हा एकदा विकेटची झेल घेण्याची, परंतु ती हुकली आणि मिस केली आहे. फलंदाज बचावलेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा. येणारे चेंडू 6 आणि आता मात्र 25 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 25 धावेची गरज जिंकण्यासाठी धुंद्रे संघाला. तर या 25 धावा डिपेंड करायच्या आहेत, त्या म्हणजे रोहिंजन संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्याने उद्देशाने खेळतायत. जो जिंकेल तो सुपर 3 साठी क्वालिफाय असेल. मग त्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतील. शेवटचे 6 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. प्रतीक येतोय नवीन गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी रोहिंजन टीम कडून तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडू थोडासा आपण पाहिला तर अगदी थोडासा डीप आणि त्यानंतर मात्र हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. धावसंख्या आता मात्र येणारी चेंडू 5 आणि 25 धावेची गरज आहे. म्हणजे षटकार येणं गरजेचं आहे. 4 चेंडूमध्ये 4 षटकार, एक सिंगल किंवा 5 षटकार हा सामना जिंकू शकतो, परंतु सामना कुठपर्यंत जाणार. इथे मात्र अक्रॉस द लाईन यावेळेला तुम्ही पाहताय क्षेत्र निवडले. यावेळेला तुम्ही पाहताय लॉंग लेग आणि चेंडू मात्र सरळ शॉर्ट मधून डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. चेंडू निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. चौकारानं समीकरण आता मात्र बदललंय. 4 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. जे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतंय, जे 4 चेंडू आणि 21 धावा. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय ज्याने चौकार लगावलाय अमर पाटील. त्याच्या समोर प्रतीक पाटील हा गोलंदाज पण एकदा तयार असणार आहे, सज्ज असणार आहे. येणारी चेंडू 4, 21 धावेची गरज. अगदी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बीट केलं यावेळेला फलंदाजाला. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बॅकफुटवर आलं. बीट आणि जागा बनवण्याची तयारीत होते, परंतु फारसं टायमिंग जुळू शकलं नाहीये. पुन्हा एकदा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट पाहायला मिळालाय. 3 चेंडू आणि आता मात्र 21 धावेची गरज. जय दुर्गा क्रिकेट संघ रोहिंजन तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यांच्यासमोर तिरंगा 11 धुंद्रे. अक्रॉस द लाईन, अक्रॉस द लाईन. ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण पाहिलं तर रायगडमधील बरेचसे खेळाडू आहेत. जास्तीत जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर येणं, मग लॉंग लेग असेल, फाईन लेग असेल, स्क्वेअर लेग, मिड विकेट असे क्षेत्र क्लिअर करणं आणि जास्तीत जास्त पद्धतीने त्या धावा जमवण्याचा किंवा मानस असतो, परंतु त्यामध्ये डॉट चेंडू सुद्धा जास्तीत जास्त खेळण्याचा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. इथे मात्र सरळ बॅटनं समोरील दिशेमध्ये तुम्ही पाहताय मंचाच्या अगदी समोर आणि हा चेंडू मात्र येतोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. औपचारिकता, परंतु बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा प्रतीक पाटील. आणि हा सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे जय दुर्गा क्रिकेट संघ रोहिंजन संघानं. कॉंग्रॅच्युलेशन. आणि सुपर 3 साठी क्वालिफाय झालाय. अगदी अंतिम 3 मध्ये तुम्ही रोहिंजन संघाला पाहताय.